9 वाजलेले आहेत. आपण आजच्या सत्राला सुरुवात करू. अं, वृषाली, मी शेअर करतो स्क्रीन पाहता. कुठलं शेअर करायचंय? श्लोक आधी करायचे? श्लोक तर श्लोक जागा श्लोक घेतात. लोक जॉईन होत आहेत, पण सुरू करू आपण. मागच्या आठवड्यात आपलं आनंदाचं तत्वज्ञान या कार्यकालात एकच सेकंड, मला ते शेअरिंगला थोडी डिफिकल्टी होतीये. मी करते शेअर, राजन, नो वरी. ठीक आहे, झालं झालं. आपण विज्ञानमय कोश संपवत होतो आणि तिथनं पुढे आता सुरू करू. मंगेश दादा, इथूनच नमस्कार करतो तुम्हाला आणि आजच्या प्रवचन सुरुवात करण्याची विनंती करतो. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती।
सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. श्री परमेश्वराच्या अष्टधा आणि पंचधा अशा प्रकृतीचा भाग असलेल्या पंचकोशांचे आपण विशेषतः निरासात्मक चिंतन करीत आहोत. निरासात्मक याचा अर्थ काय की हे जे पंचकोश आहेत ते मी का नाही आणि कसे नाही. आणि मी दरवेळेलाच बोलतो की या सर्व खटाटोपाचा हा उद्देश आहे. हा खटाटोप म्हणजे आनंदाचे तत्वज्ञान ती मालिका असेल किंवा तिला लागणारा दीर्घ काळ असेल. पण असं जर कुठे मनामध्ये काही येऊन जात असेल की किती दिवस चाललंय हे, कशासाठी चाललंय. मागच्याला आपण एकदा बोललो होतो मला वाटतं. अशाला पटकन एक पळपुटा विचार मनात येऊन जातो, आमची आपली भक्ती बरी. तुमची आनंदाचे तत्वज्ञानची कटकट नको, विवेक चूडामणीची कटकट नको, ज्ञानेश्वरीची पण नको. आमची आपली भक्ती बरी. अशी पळवाट मनुष्य शोधतो कारण त्याला जे शक्य असतं, म्हणजे आता माझ्या घराच्या बाजूला एक छोटंसं टेकाड आहे. टेकाड म्हणजे टेकडी, छोटासा डोंगर. त्याच्यावर चढणं मला शक्य आहे. मी कधीही आयुष्यामध्ये एव्हरेस्ट शिखर सर करू शकणार नाही. मग मी काय करतो, मी त्या शिखरावरती जातो आणि मी एव्हरेस्ट शिखर सर केलं असं जाहीर करतो. शुद्ध मराठीत त्याला दिस इज माय एव्हरेस्ट असं म्हणतात. मग तसं दिस इज माय भक्ती. बट हु आर यू टू डिफाईन भक्ती. भक्तीच करायची आहे तर भक्ती करा ना. तो छान सुंदर अप्रतिम मार्ग आहेच. शेवटी भक्ती करावीच लागते सगळ्यांना. पण भक्ती माझ्या व्याख्येप्रमाणे करून नाही चालत. विषय हा सुरू आहे. मग त्या भक्तीचे जे प्रमुख आहेत, श्री नारद महाराज आहेत, चांडिल्य महाराज आहेत, हनुमंत आहेत, मीराबाई आहेत, तुकाराम महाराज आहेत इत्यादी. मग ते जे सांगतात ती भक्ती मग तशी करा, काही हरकत नाही. पण नाही, मला तेही करायचं नाही. मला हे सगळं समजून घेऊन माझं कुठे चुकतं आहे, त्याप्रमाणे माझ्या वागण्यामध्ये मला दुरुस्ती कशी करता येईल, हेही करायचं नाही. आणि मग म्हणायचं आमची आपली भक्ती बरी, ज्याला म्हणून माझे सद्गुरू पळपुटा विचार असं म्हणतात. असं करून चालत नाही. पण मी जसं म्हणालो, ही मालिका आणि त्याला लागणारा दीर्घकाळ याच्या पाठीमागे विशेष विचार आहे की आपण हे सगळं छान समजून घ्यायचं आपल्याला. हा खटाटोप मी शब्द जो वापरला त्याच्यातून एवढं सगळं मी बोललो प्रास्ताविक. पण हे कशासाठी शिकतोय. पंचकोश पुन्हा उद्या तुम्हाला व्याख्या जरी नाही आठवली एक वेळ तरी चालेल, कोणी तुम्हाला विचारणार नाही, परीक्षा द्यायची नाहीये. पण मी कोणत्या कोशात अडकलेलो आहे हे मात्र समजायला हवं. म्हणजे त्या कोशाची लक्षणं काय आहेत. आणि असं काही नसतं की आपण एकाच कोशात अडकलेलो असतो. कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच कोशांमध्ये असतो. पण एकेकाचा पिंड असतो, एकेकाचा अधिकार असतो, साधनेची प्रगती असते. त्याप्रमाणे कमी अधिक प्रमाणात या कोशांमध्ये आपण अडकलो असतो. आणि मी कोणत्या कोशात मी अडकलेलो आहे, त्या कोशाचे धर्म काय आहे, लक्षणं काय आहेत, ते एकदा आपल्याला कळलं की मग त्यातनं सुटण्याचा मार्ग. आणि पुन्हा हे तरी कशासाठी करायचं, कशासाठी सुटायचं. गेली ना आता वर आयुष्याची 50, 60, 70 वर्ष गेली. आम्ही कोशांमध्ये अडकलेलं असतं जीवन जगतोय. काय बिघडलं. काही नाही. त्याचं उत्तर अतिशय साधं आहे. काहीच बिघडलं नसेल तर तुम्हाला याची आवश्यकताच नाही आहे. छान चाललंय तुमचं आयुष्य. आपण शुद्ध मराठीत म्हणूया एन्जॉय. पण ज्याला असं वाटतं की नाही, मला सुखाबरोबर अनिवार्यपणे दुःखाची प्राप्ती होते आहे, अनेक प्रकारची दुःख यातना,
वेदना इत्यादी माझ्या आयुष्यात आहे आणि मला केवळ निर्भेळ आनंद हवा आहे, शाश्वत आनंद हवा आहे. त्याच्यासाठी हे सर्व सुरू आहे. आता मागील सत्रात आपण विज्ञानमय कोशाचा विचार पूर्ण केला होता. एक थोडंसं उजळणी पुन्हा नेहमीप्रमाणे विषय प्रवेशासाठी. आपण हे बघितलं होतं मागच्या वेळेला की मन आणि बुद्धी हे परस्परावलंबी कशी आहेत हा विचार आपण केला होता मागच्या वेळेला. म्हणजे अजून साध्या भाषेत सांगायचं तर एकच अंतःकरण जेव्हा कर्ता रूपाने विकारी होतो, म्हणजे आता हाच झाली, आता अभ्यासाला सुरुवात झाली बरं का, जर लक्षात आलं असेल तर. म्हणजे काय, ज्या ज्या वेळेला आणि जितक्या तीव्रतेने मी स्वतःला कर्ता समजतो त्या त्या वेळेला आणि तितक्या तीव्रतेने मी विज्ञानमय कोशात अडकलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. ह्याला म्हणतात अभ्यास. म्हणून मी मगाशी म्हणालो विज्ञानमय कोशाची व्याख्याने आठवली हरकत नाही, पण मी विज्ञानमय कोशात अडकतो आहे, अडकलेला आहे, अजून त्याच्यातनं सुटलेलो नाही, हे ओळखणं जास्त महत्वाचं आहे. आणि ते ओळखण्यासाठी अशा व्याख्याच कामात येतात, ही लक्षणं कामात येतात. म्हणून आपला अभ्यास सुरू आहे, बाकी काही नाही. पुन्हा एकदा त्यामुळे मी स्वतःला जर कर्ता समजत असेल प्रत्येक गोष्टीचा आणि त्याची तीव्रता असेल की मी केलं म्हणून झालं, मी नसतो तर झालं नसतं, दुसरा कोणी असता तर अजूनच वाट लागली असती, हे जी माझी भाषा आहे बोलण्याची, मी 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 अखंड मी मी केलं मी केलं, आणि ते लक्षात आणून देण्याची धडपड लोकांना यांना त्या प्रकारे, आपलं जीवन कसं चाललंय आपल्या सगळ्यांना सगळं छान माहिती असतं. थोडक्यात आपलं अंतःकरण तेव्हा कर्ता रूपाने विकारी होतं, तेव्हा बुद्धी, आणि तेच अंतःकरण जेव्हा कर्ण रूपाने विकारी झालं की त्याला मन म्हणायचं. कर्ण म्हणजे साधन. अशी दुहेरी भूमिका आपलं अंतःकरण पार पाडतं असं आपण शिकलो मागच्या वेळेला. थोडं भूमिकेचा बदल आहे, कार्याचा बदल आहे, म्हणून 2 कोश केले स्पष्टतेने अजून लक्षात यावं म्हणून. कारण पुन्हा कोश, मी जसं मगाशी म्हणालो, जो आपला अभ्यासाचा उद्देश आहे तोच खरं त्या कोशाची व्याख्या पण आहे की बा कोश म्हणजे ज्याच्यात आपण अडकतो त्याला कोश म्हणतात. जाळं म्हणूया, जसं ते मासे त्या जाळ्यात अडकतात, ते हरिण त्या पारध्याच्या जाळ्यात अडकतं, तो रेशमी किडा जसा स्वतःच्याच जाळ्यात अडकतो, तसं कोश, म्हणून त्याला कोश म्हटलं, बाकी काही नाही. कर्तेपणाचा कोश आहे. मी माझं, अखंड मी माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, मी म्हणजे देह, आणि माझं सगळं, माझं घर, माझे बायका मुलं, माझी नोकरी, माझा व्यवसाय, सगळं माझं 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 कोश. आणि या इतर कोशांप्रमाणेच हा जो विज्ञानमय कोश मागच्याला आपण शिकलो, हे माझ्या स्वरूपावरचं आवरण आहे, तोच आपण विचार करतोय. आणि ते मी नाही याचं अखंड स्मरण आपल्याला हवं आहे. हा अभ्यास कशासाठी करतोय आपण, ते मी नाही, ते मी नाही असं आपल्याला सुरुवातीला काय म्हणूया घोकावंच लागणार आहे. आणि घोकावं लागणार आहे म्हणजे नुसतं असं वैखरी वाणीने घोकणं नव्हे. नामस्मरण आपण जसं वैखरी वाणीने करतो तसं घोकायचं नाही आहे, विज्ञानमय कोश मी नाही, विज्ञानमय कोश मी नाही. पण घोकायचं याचा अर्थ अखंड त्याचं स्मरण ठेवायचं आहे. म्हणजे तरी काय, जेव्हा जेव्हा मी स्वतःला कर्ता समजायला लागतो सावध व्हायचं. कठीण आहेच, प्रश्नच नाही, कारण पण निदान भाषा बदलून घ्यायची. अनेक वेळेला असतात ना, लोक बोलतात, पहा आपण कोण करणार आहे, तो देव करतो सगळं, ते सद्गुरू करतात, महाराज करतात. महाराज म्हणजे कोणी गोंदवलेकर महाराज परिवारातले असतील, गजानन महाराज परिवारातले असतील तर त्यांची महाराजांची भाषा असते. ठीक आहे, अंतःकरणामध्ये जरी मी करतो असं असलं आणि मी म्हणणं बरं दिसत नसलं म्हणून ते म्हणणारे पण लोक असतात. पण निदान असं म्हणून म्हणून का होईना त्याचं स्मरण तर राहतं.
महाराज आहेत, महाराज करून घेत आहेत, सद्गुरू करून घेत आहेत. आता जीवरूपाने करता मीच असतो, पण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेला जो परमेश्वर आहे, त्याच्या प्रारब्ध शास्त्राचा मी घटक, प्रारब्ध व्यवस्थेचा एक घटक मी असल्यामुळे अंतिमतः करता तो ठरतो. आत्ता आपला तो विषय नाही, पण जाताना एक थोडासा आधार देऊन दिला त्या विचारांना, चिंतनासाठी. त्यामुळे मुख्यतः चिंतनात्मक विचार आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर पंचकोशांचा निरास, ज्याच्याबद्दल आपण सातत्याने बोलतो आहोत, ही ध्यानाची प्रक्रिया आहे. खरं तर ध्यान करायला जे शिकतात त्यांचं ध्यानाचं जे प्रक्रिया आहे ती या संपूर्ण विचारांवर आधारलेली आहे. तो विषय वेगळा आहे थोडासा. येईल कदाचित शेवटी, आपण पंचकोशांचा विचार जेव्हा पूर्ण करू तेव्हा थोडंसं बोलू त्याच्यावर हवं तर. पण हे आवरणच आहे. विज्ञानमय कोश हे इतर कोशांसारखं आवरण आहे आणि ते मी नाही. आणि हे लक्षात ठेवायचं, आवरण आहे म्हणजे काही असं मागच्याला बोललो असेल आपण की डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी शरीराला चिरा दिला, डिसेक्शन केलं आणि त्यांना हे 5 कोश सापडले. असं काही नसतं, दिसत नाही. ती ही संकल्पना आहे. कारण अजून मन तरी सापडलं का त्यांना? नाही. सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. पण कोश हे आपल्या दृष्टीने साधक म्हणून त्याला कोशाचं स्वरूप आहे, कारण मी त्याच्यात अडकलो आहे म्हणून कोश. साध्या भाषेत मी स्वतःला जर करता अजिबात समजत नसेन, म्हणजेच मी अखंड शरणागत असेन परमेश्वराला मनापासून, यत्न कसून करीन मी, यशदे रामा नदे तुझी सत्ता, हे मी नुसता सुबोध महाराजांचा म्हणत नसेन, माझ्या जीवनात मी उतरवला असेन, मी विज्ञानमय कोशातनं सुटलेलो आहे. पण असे जे सुटत नाही, म्हणजे ज्यांना काय म्हणूया परमार्थ समजलेला नाही, त्यांच्या कधी कानावर असे शाश्वत हिताचे विचार पडले नाही, साध्या भाषेत बोलू ज्याला शास्त्रामध्ये पामर असं म्हणतात, अशी जी लोक असतात ते अखंड कर्ता रूप हा जो विज्ञानमय कोश, त्या अज्ञानाच्या बौद्धिक गोष्टीतून सुख मिळण्याची धडपड करण्यातच आयुष्य संपून जातं. असे कित्येक लोक आपल्याला दिसतात. तेच त्यांच्या जीवनाचं ध्येय असतं. त्या बौद्धिक ज्या काही कसरती त्या करत असतात, बुद्धी त्यांना चांगली दिलेली असते भगवंतानी, पण ती रजोगुणयुक्त असते. पण त्याच्यातनंच जो काही त्यांना आनंद मिळतो, सुख मिळतं असं त्यांना वाटतं, ती सुख मिळण्याची धडपड करण्यात त्यांचं आयुष्य निघून जातं. आता त्यांचं काय होतं, त्यांनी काय करावं हा आपल्या चिंतनाचा विषय नाही. मी काय करावं हा विषय आहे, की मला हे सगळं कळून सुद्धा मीही तसंच जीवन जगत असेन अजूनही. एक उदाहरण जाता आता मी काय म्हणतोय ते समजून स्पष्ट व्हावं. आता वय वर्ष 75, 80, 70 म्हणा, आणि 4-4, 5-5, 10-10 तास ब्रिज खेळणारी लोक मला माहिती आहेत. गंभीर आहे, ऐकायला आवडत नाही, पण जे आवडतं तेच ऐकवावं असा नियम नाही. जे शाश्वत हिताचं आहे ते ऐकवावं असा नियम आहे शास्त्रात आणि संतांचा. आता ब्रिजचं उदाहरण मी का घेतलं, तर ब्रिज हा एक बौद्धिकरित्या आव्हानात्मक खेळ समजला जातो. आहे की नाही? हो आहे, निश्चित आहे. आणि तो मी खेळतो किंवा खेळते सांगण्यामध्ये अत्यंत अभिमान वाटतो. किंवा मी बुद्धिबळ खेळतो, चेस खेळतो. पुन्हा इतर लोकांनी काय करावं हा विचार सुरू नाही. आपण पारमार्थिक आहोत, म्हणजे आपण जर स्वतःला पारमार्थिक समजतो, साधक समजतो, तर माझं कुठे चुकतं या दृष्टीने विचार सुरू आहेत. गैरसमज नको म्हणून आधीच स्पष्ट करतोय. मग बुद्धिबळ खेळू नये का, ब्रिज खेळू नये का? आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मनोरंजन म्हणून एखादी गोष्ट करणं वेगळं, कारण मनोरंजनाला आपण काहीतरी एक मर्यादा असते वेळेची. ठीक आहे, एक अर्धा तास, 1 तास आपण काहीतरी मनोरंजन म्हणून इतर गोष्टी करतो, त्याच्याऐवजी मी ब्रिज खेळतो, हरकत नाही, बिघडत नाही. म्हणजे फारसं हरकत नाही म्हणण्याऐवजी फारसं बिघडत नाही.
पण जेव्हा मी 8-8, 10-10 तास ब्रिज खेळण्यात घालवतो आणि त्याच्यातच अभिमान, याचा अर्थ काय, बौद्धिक गोष्ट आहे, त्याच्यातून सुख मिळण्याची धडपड सुरू आहे आणि त्याच्यात आयुष्य. आणि म्हणून मी आधीच सांगितलं, वय 60, 70, 80 आणि ब्रिज खेळण्यामध्ये चाललंय जीवन, चालू द्या, रामकृष्ण हरी. परमार्थ नाही जमणार तुम्हाला या आयुष्यामध्ये, एवढाच त्याचा अर्थ. बाकी मग आपल्या जीवनाचं आपण काय करावं, हे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य भगवंतानी पण दिलेलं आहे आणि कायद्याने पण दिलेलं आहे. क्रियमाण कर्म दिलंय तुम्हाला, बुद्धी दिलेली आहे, ती कशी वापरायची हा तुमचा प्रश्न. आणि श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला 7व्या अध्यायाचं स्मरण करून देतात की जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अप्रतिम ओवी माऊलींची. जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचार, का म्हणून मी परमार्थ करू शकत नाही, मी भक्त का होऊ शकत नाही, मी भगवंताचं भजन का नाही करू शकत. कारण सामान्य लोकांना काय होतं, अहंकाराचा भूतसंचारू माऊली बोलते, अहंकाराच्या भूताचा संचार झालेला असतो. आणि तो अहंकार, मग मी जसं म्हणालो, आपला जो मुख्य विषय तो सुरू आहे की मी देह आहे, म्हणजे मी अन्नमय कोश आहे, अहंकार. मी मनोमय कोश आहे, अहंकार. मी प्राणमय, अहंकार. मी विज्ञानमय, अहंकार. मी आनंदमय, अहंकार. कारण जे मी नाही ते मी आहे असं वाटतंय ना मला. खरं मी ब्रह्मरूप आहे, आपल्या सगळ्यांना आता ऐकून एवढं निश्चितच आता माहिती झालेलं आहे. पण मी ब्रह्म आहे हाही एका पातळीवरती सूक्ष्म अहंकारच ठरतो. इतकं सूक्ष्म आहे ते सगळं. पण तो सुरुवातीला धरावा लागतो, कारण आपण अजून तिथे पोचायचो आहे. जसं सत्वगुण, उदाहरणार्थ सत्वगुणाला सोन्याची बेडी असं म्हणतात, ऐकलं असेल. मग आता असं काय म्हणूया, प्रतिवाद होऊ शकतो की जर ती बेडीच आहे तर मग ती कशाला स्वीकारायची, कशाला सत्वगुणी व्हायचं, असं म्हणून चालत नाही. ती बेडी आहे हे म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे, ज्यांनी सत्वगुण संपादन केलेला आहे. त्यांनी त्या सत्वगुणात अडकू नये. सत्वगुणाचा जो एक स्वाभाविक आनंद असतो त्याच्यात अडकू नये, हे सुचवण्यासाठी, हे सांगण्यासाठी, हे स्मरणात ठेवण्यासाठी त्याला सोन्याची बेडी म्हटलं. म्हणजे तमोगुण लोखंडाची बेडी, कल्पना करा. रजोगुण समजा चांदीची बेडी, मग सत्वगुण सोन्याची बेडी. पण बेडी जरी असली तरी पहिले आपल्याला हवी आहे ती. फक्त त्याच्यातून मी जसं म्हणालो तिथे थांबायचं नाही आहे, अडकायचं नाही आहे, या दृष्टीने त्याला फक्त बेडी म्हटलं. पण सत्वगुणाशिवाय सत्वात संजायते ज्ञानम, ज्ञानप्राप्तीच नाही आहे त्याच्याशिवाय. असो, विषय वेगळा आहे. पण कशातून निघाला तर अहम ब्रह्मास्मी, याच्यामध्ये जो अहम आहे तोही सूक्ष्म अहंकारच आहे. पण तो अहंकार आहे म्हणून तो नको असं आधी म्हणून चालत नाही, तिथपर्यंत पहिले पोचावं लागतं. मग त्या पुढच्या गोष्टी आहे सगळ्या, की जिथे अहम हा सुद्धा गळून पडतो. आणि कर्ता गळून पडल्यामुळे त्याचं क्रियापद अस्मी पण गळून पडतं. अहम ब्रह्म अस्मी, अहम ब्रह्मास्मी. मग काय उरतं, फक्त ब्रह्म, किंवा 6 अहम मधला अहम गळून पडतो, फक्त 6 उरतो. हे 5 कोशांच्या निरासाचं फळ आहे बरं. त्याच्यासाठी अभ्यास सुरू आहे. पण माऊली म्हणते की अहंकाराचं भूत संचरत बहुता एका अवांतरू सर्गे यांती परंतप, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी संमोहम सर्गे यांती परंतप. भगवंत बोललेले सर्गे, सर्ग याचा अर्थ निर्मिती. या जगाच्या निर्मितीपासून असाही विचार करता येतो किंवा माझ्या जन्मापासून आपण सर्वजण काय आहोत, मोहित आहोत, भगवंत सांगतात. कारण वासनेतून झालेला जन्म आहे, अगदी स्वाभाविक आहे, तर्कशुद्धच आहे ते. त्यामुळे बहुता एका अवांतरू, अनादी आणि अनादी सुरू आहे चक्र जन्म मरणाचं. म्हणून बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचार. आणि म्हणून मग मी ब्रह्म आहे या परमार्थाच्या ज्ञानाचा विसर पडलेला असतो. मी करता नाही याचा विसर पडलेला असतो. जगत सत्य नाही याचा विसर पडलेला असतो. परमेश्वर भगवंत करता करविता आहे याचा विसर पडलेला असतो, इत्यादी.
आणि हा जो जड पंचभूतात्मक विज्ञानमय कोश आहे, तो जड आहे. हे सगळे विचार आपण केले आहेत. थोडीशी आपली आज उजळणी लांबते आहे, पण जे झालेलं आहे तेच मी फक्त अजून थोडे स्पष्टीकरणासह सांगतोय की विज्ञानमय कोश जड कसा आहे, तो सत्वगुणाचे आधी, सत्वगुणाची वृद्धी, तेजगुणाची आधी सगळं आपण शिकलो. मौलींनी सांगितलंय, शास्त्राने आपल्याला सांगितलंय की तो तेज या भूतापासून निर्माण होतो इत्यादी. म्हणून त्याला जड म्हटलं, पंचभूतात्मक म्हटलं. तो विकारवान आहे, तो परिच्छिन्न आहे, तो अनित्य आहे आणि सर्वात महत्वाचा तो प्रकाश्य आहे. आता हे शब्द कठीण वाटत असतील, कधी ऐकले नसतील, तर पण पुन्हा मागच्या वेळेला याचाच अभ्यास केला आपण. पुन्हा आता त्याच्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही आहे. आत्ता फक्त आपण स्मरण करून देतोय स्वतःला की का म्हणून विज्ञानमय कोश मी नाही. चिंतन कसं करायचं, कारण तो ह्या सर्व गुणधर्मांसह आहे, विकारवान आहे, परिच्छिन्न आहे, अनित्य आहे, प्रकाश्य आहे. ती वृत्ती मला कळते, निश्चयात्मक, त्याला प्रकाश्य म्हणतात. असा विज्ञानमय कोश मी असणं शक्य नाही, कारण मी कसा आहे, आत्मरूप मी जो आहे तो चेतन आहे, म्हणजे थोडक्यात जड नाही. निर्विकार आहे म्हणजे मी विकारवान नाही. मी नित्य आहे म्हणजे मी अनित्य नाही. अखंडैक रस आहे, परिच्छिन्न नाही. आणि मी स्वतः प्रकाशक ज्ञानरूप आहे. तम एव भांतम अनुभाती सर्व, तस्य भाषा सर्वम इदम विभाती. अप्रतिम श्रुती आहे. सगळं आपण शिकतोय या मालिकेमध्ये. सुरू आहे आपले, विविध पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रकाशक म्हणजे काय, प्रकाश्य म्हणजे काय, झालाय आपला विचार करून. पण असा मी आहे, हे माझं वर्णन आहे, हे ब्रह्मरूपाचं वर्णन आहे, हे आत्मरूपाचं वर्णन आहे. त्यामुळे मी विज्ञानमय कोश असणं शक्यच नाही. आता हे सगळं आपण मागच्याला बघितलं. आजच्या अभ्यासाकडे वळूया. आजच्या अभ्यासामध्ये आपण शेवटचा कोश आता आहे, पंचकोशांमधला शेवटचा. आपण मी जसं मागच्याला म्हणालो होतो की आपण स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे चाललो आहे. म्हणून आपण अन्नमय कोशाने सुरुवात केली, की जो समजायला सोपा आहे तसा, कारण तो इंद्रिय गोचर आहे. याही शब्दाचा अर्थ काही जणांना कळत नाही, पण इंद्रिय गोचर म्हणजे इंद्रियांना प्रत्यक्ष दिसतो. अजून साध्या भाषेत डोळ्यांना दिसतो. माझाही देह दिसतो, लोकांचाही दिसतो, इतरांचाही दिसतो. तिथून सुरुवात केली, म्हणून त्याला स्थूल म्हणायचं, कारण इंद्रिय गोचर आहे. आणि तो मी नाही हे तर समजून घेणं खरं सगळ्यात सोपं आहे. आता काय सोपं आहे हा सोडून देऊ, कारण सापेक्षता खूप असते सोप्या या शब्दामध्ये. जी गोष्ट एखाद्याला सोपी वाटते ती दुसऱ्याला अत्यंत कठीण वाटू शकते. पण समजून घेण्यास तरी सोपं आहे असं म्हणूया. अन्नमय कोश मी नाही, मग प्राणमय बघितला, मनोमय बघितला, मग विज्ञानमय बघितला. आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे चाललेलो आहे. त्यामुळे ते एकाच्या आत एक आहेत. आता एक महत्त्वाचा विचार आहे, लक्षपूर्वक ऐका. एकाच्या आत एक आहे. आता या दृष्टीने स्मरण झालं म्हणून सांगतोय की स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातोय हे तर मी बोललोय याच्या आधी. पण स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातोय याचा अर्थ एकाच्या आत ते एक आहेत. आणि एकाच्या आत ते एक आहेत याचा अर्थ बाहेरच्या कोशाचा आतला कोश आत्मा. आत्मा म्हणजे प्रत्यक्ष आत्मरूप नव्हे, ब्रह्म किंवा आत्मा अशा दृष्टीने नाही, पण तो त्याच्यापेक्षा स्थूल आहे आणि हा याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, म्हणून त्याला त्याचा आत्मा असं म्हणतात. शास्त्राची भाषा आहे. पण ते म्हणजे नाही तर काय होईल. आता उदाहरण घेऊया. पहिलं अन्नमय, मग प्राणमय. आता प्राणमय कोश हा अन्नमय कोशाचा आत्मा, कारण तो त्याला पूर्ण करतो या दृष्टीने. छान विचार आहे विचार केला तर. कारण प्राणमय कोशाला आत्मा म्हणायला हरकत नाही जर ते शेवटचं असतं तर. ह्या दृष्टीने सुद्धा विचार छान समजून घेता येतो. पण नाही, तसं नाही आहे ना. प्राणमयाच्या आतमध्ये आता मनोमय आहे, मग मनोमय प्राणमयाचा आत्मा झाला. म्हणजे प्राणमय शेवटी काय ठरला, स्थूलच ठरला मनोमयाच्या दृष्टीने. मग मनोमयाला प्राण म्हणायचं का, नाही आहे ना, विज्ञानमय आहे. मग विज्ञानमय मनोमयाचा आत्मा. आता विज्ञानमय म्हणजे आत्मा का, नाही, मग आनंदमय आहे त्याच्या आतमध्ये, ज्याचा आपण आता थोडा विचार करणार आहोत. मग आनंदमय आत्मा झाला का, नाही, आनंदमयाच्या सुद्धा पलीकडे
आत्मा आहे, ब्रह्म आहे. आता त्याच्या पलीकडे काही नाही, म्हणून तो सर्वांचा आत्मा आहे. म्हणून तो सर्वांचा आत्मा आहे. त्याच्या पलीकडे काहीही नाही. आत्म्याचं किंवा ब्रह्माचं प्रकाशन करणारा दुसरा कोणी नाही, म्हणून तर त्याला स्वप्रकाश असं म्हणतात, स्वयंप्रकाश म्हणतात. म्हणून त्याला स्वसंवेद्य असं म्हणतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. माऊलींनी पहिल्याच ओवीत ज्ञानेश्वरीच्या वर्णन केलं, पहिल्या अध्यायात. सुरुवातच आहे ज्ञानेश्वरीची तिथून. काय सुंदर मंगल केलेलं आहे निर्गुणाचं. स्वसंवेद्य आहे ते. आणि जाता जाता अजून थोडासा एक विचार या संदर्भात, आता विषय निघालाच आहे, तर पंचकोशाशी तसा थेट संबंध नाही आहे त्याचा, पण वस्तू जितकी जास्त सूक्ष्म तेवढी स्वसंवेद्यता जास्त. नियम लक्षात घ्या, वेदांताचा सिद्धांत आहे. काय? जितकी वस्तू सूक्ष्म तितकी त्याची स्वसंवेद्यता जास्त. आता सर्वात सूक्ष्म काय आहे? आत्मा, ब्रह्म. म्हणून त्याची स्वसंवेद्यता. आणि स्वसंवेद्यता याचा अर्थ त्याचं ज्ञान कशाने होऊ शकत नाही. नेहमीच मी सांगतो, हे वाक्य ऐकलं की काही लोक दचकतात, म्हणजे काय चाललंय सगळं, मग कशासाठी आपण आनंदाचे तत्वज्ञान. अज्ञान निवृत्तीची धडपड सुरू आहे आपली. ज्ञान करून देणारं एकही साधन या जगात नाही आहे. कारण त्याचं ज्ञान करून देणं म्हणजे त्याचं स्वप्रकाशत्व गमावल्यासारखं झालं, स्वसंवेद्यत्व गमावल्यासारखं झालं. विवृणते तनुम स्वाम हृदय स्वयंबची असे, मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, ते हृदय स्वयंबची असे, प्रत्यक्ष फावो लागे अपैसयाची. 9वा अध्याय. अपैसयाची महत्वाचा शब्द आहे त्याच्यामध्ये. तो स्वतः प्रकट होतो, स्वसंवेद्य. असो, मी जसं म्हणालो, या विषयाशी संबंध नाही, पण काही गोष्टी छान तिथल्या तिथे स्पष्ट केलेल्या बऱ्या असतात. आणि या संदर्भात अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो सांगण्यासाठी म्हणून मी थोडासा विषय वाढवला, तो म्हणजे ही आता काय म्हणूया, एक मार्मिकता आहे साधनेमधली. ज्याला ध्यान साधना जो करतो, की आतल्या कोशाचा निराश केला की बाहेरच्या कोशाचा वेगळा निराश करावा लागत नाही. मार्मिकता आहे साधनेमधली. म्हणजे आता निराश करायला मी बसलो आहे, ध्यानाची प्रक्रिया सुरू आहे समजा, तर अन्नमय कोशापासून सुरुवात केली पाहिजे असंही नाही. कारण त्याच्या आतला कोश जो आहे तो प्राणमय. प्राणमय कोशाचा निराश मी करू शकलो तर अन्नमय कोशाचा वेगळ्याने निराश करावा लागत नाही. ही त्यातली साधनेची एक रहस्य आहे, साधनेचं मार्मिकता आहे. मनोमय कोश त्याचा निराश मी करू शकलो तर उरलेल्या दोनचा वेगळा करावा लागत नाही. पण ती तयारी, तेवढा अधिकार नसेल तर अर्थातच बाहेरून सुरुवात करावी लागते. असो, पुन्हा आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातो आहोत. आणि आता शेवटचा स्थूल आणि सूक्ष्म विचार केल्यामुळे शेवटचा आता कोश, की आता त्याच्या पलीकडे आवरण असं आता उरणारच नाही, तो म्हणजे आनंदमय कोश. काय व्याख्या आहे आनंदमय कोशाची? स्वरूप काय आहे, त्याचं लक्षण काय आहे? श्रीमद आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणी हा जो एक प्रसिद्ध प्रकरण ग्रंथ माहिती आहे आपल्याला, त्याच्यामध्ये सुंदर व्याख्या केली आहे त्याची. एक आनंद प्रतिबिंब चुंबित तनु वृत्ती तमो जृंभिता स्यात आनंदमय, अशी व्याख्या केली आचार्यांनी. काय व्याख्या पुन्हा एकदा? आनंद प्रतिबिंब चुंबित तनु. तनु म्हणजे कोश. आणि त्याला पुढे काय म्हणलंय? वृत्ती तमो जृंभिता स्यात आनंदमय. अशी सुंदर लयबद्ध व्याख्या आचार्यांनी केलेली आहे विवेक चूडामणीमध्ये. तैत्तरीय उपनिषदाच्या ब्रह्मानंद वल्लीमध्ये पंचकोश हा विषय खरं मांडलेला आहे. पण काय आहे, आपल्याला ना उपनिषदांची भाषा समजत नाही एकदम, आणि स्वाभाविक आहे. कारण एक तर त्याची मांडणी हजारो वर्षांपूर्वीचं किंवा जगाच्या निर्मितीपासूनच आपल्याला माहिती आहे, वेदांचं ईश्वराचं निश्वास इथं समजलं जातं ते. पण त्याच्या कालाच्या चर्चेत मला पडायचं नाही आहे.
पण मुद्दा हा की ती जी भाषा आहे ती आज आपल्याला समजून घ्यायला जड जातं. आणि देवांना अपरोक्ष प्रिय हा असं म्हटलेलं आहे. एक वेगळा विषय थोडासा, पुन्हा असे अनेक अनुषंगिक विषय येतात बोलण्यात, पण जाता जाता त्याचाही उल्लेख करून टाकतो की असं का असावं. आणि फार आजच्या या 21व्या शतकात तर अत्यंत महत्त्वाचा तो काय म्हणूया गुणधर्म ठरलेला असं मी तरी म्हणेन वैयक्तिकरित्या, की बरं झालं त्यांनी तसं केलं. म्हणजे काय, अपरोक्ष प्रिय असतात देव. म्हणजे काय, स्पष्टपणे न सांगणं हे देवांना आवडतं. साध्या भाषेत त्याचा अर्थ. आता पुढचा विचारतो, का बरं, काय बिघडतं स्पष्टपणे सांगितलं तर? फार मोठं बिघडतं. म्हणून मी म्हणालो 21व्या शतकात तर फार बरं झालं त्यांनी तसं नाही केलं. का? कारण अत्यंत वाईट सवय मला आहे, मी माझ्याबद्दल बोलतो आहे. अत्यंत अहंकार माझ्याजवळ आहे, कारण अत्यंत रजोगुण माझ्याजवळ आहे. मग त्या अहंकारातून काय होतं, आणि मी का सारखा 21व्या शतकाचा उल्लेख करतोय, तर आज आपल्याला सर्व काही उपलब्ध आहे ॲट द टच ऑफ अ बटन, ज्याला म्हणतात. आहे की नाही, विचार करा. सर्व ग्रंथ, सर्व कुठल्याही जगातला कुठलाही वक्ता असू दे, त्याची सर्व प्रवचनं यूट्यूबवर, इंग्लिश, मराठी, हिंदी, काय संस्कृत, कोणती भाषा हवी, सगळं काही सगळ्यांना उपलब्ध आहे. त्याला डेमोक्रटायझेशन ऑफ नॉलेज असा इंडस्ट्रीमधला शब्द आहे, आमच्या IT इंडस्ट्रीतला. आता तिथे नॉलेज याचा अर्थ इन्फॉर्मेशन असा होतो. आणि इथेही माझा तिकडेच रोख आहे की इन्फॉर्मेशन या दृष्टीने जर मी त्याच्याकडे बघितलं तर सर्वांना सर्व उपलब्ध आहे. पण जर ते अशा अपरोक्ष पद्धतीने मांडलं नसतं तर माझ्या अहंकाराने कसं काम केलं असतं माहिती आहे? मला काय सगळंच माहिती आहे, मला सगळंच समजतं, हो अरे बाकी सोडून द्या, ब्रह्मसूत्रापासून बोलूया आपण, असं म्हणणारी लोक आहेत. त्यामुळे ब्रह्मसूत्र वाचलं, बरं संस्कृत नसेल समजलं तरी बिघडत नाही आजकाल, कारण सगळ्याचे अर्थ दिले. मी आधीच सांगितलं, पूर्वीच्याकडे असं नव्हतं. पूर्वीच्याकडे कल्पना करा, जावं लागायचं कुठे, गुरुगृही, समित पाणी हातामध्ये, त्या समिधा घेऊन, हातात समिधा घेऊन जाणं त्या गुरूंच्या आश्रमात, म्हणजे ते रूपकात्मक होतं की बा मी तुम्हाला शरण आलेलो आहे, असं त्याचा अर्थ असायचा पूर्वीच्या काळी. समिधा घेऊन जाणं, त्यांना यज्ञामध्ये लागणाऱ्या, तिथे सेवा करावी लागायची. सेवा हा दारवंठा, माऊली जसं म्हणते, सेवा करावी लागायची. किती माहीत नाही, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष सुद्धा असेल. कशासाठी? सद्गुरू अंतःकरण बघतात आहेत, अधिकार बघतात आहेत, आणि मग अधिकार बघून ज्ञान दिलं जायचं. आता तसं राहिलेलं नाही, म्हणून मी 21व्या शतकाचा उल्लेख करतोय सारखा. आणि माझा अहंकार कसा काम करतो की मला असं वाटतं की हां ठीक आहे, मराठीत अर्थ दिलाय, तो मला कळला, तो मला कळलं म्हणजे जणू काही माझं कामच झालं. असं होऊ नये म्हणून अपरोक्ष वर्णन केलेलं असतं. का? कारण कोणाच्या तरी जाऊन पायाशी बसावं, माझा अहंकार दूर ठेवावा. कारण सुरुवातच तिथे आहे परमार्थाची. माझ्या सद्गुरूंचं वाक्य आहे, अहंकार लयाशिवाय परमार्थात एक पाऊल पुढे पडत नाही. काय वाक्य आहे? एक पाऊल म्हटलेलं आहे. फॉरगेट अबाउट रिचिंग द फायनल डेस्टिनेशन. एक एक ओव्या आठवतात सुंदर, माऊलींची सुंदर ओवी आहे. त्याच्यासाठी लक्षात ठेवू आपण नेहमीसाठी. म्हणून थोरपण पराची सांडी जे, व्युत्पत्ती आघवी विसरी जे, तै जो जै जगा धाकुटे होईजे, तई जवळीक माझी. अरे अर्जुना, थोरपण पराची सांडी जे. आणि मी तर माझा लिंक्डइनचा प्रोफाईल घेऊन हिंडतो, नशीब इथे छापून लावत नाही कपाळावरती. माझा रिझ्यूम पाहिला आहे का तुम्ही? माझ्या डिग्र्या पाहिल्या आहे का? माहिती आहे का माझी, मी कोण होतो कंपनीमध्ये किंवा आहे? झालं, ते प्रत्येकाचं माहिती आहे आपल्याला. आणि इथे माऊली सांगते काय, थोरपण पराची सांडीचे, व्युत्पत्ती आघवी विसरीचे, जे जगा धाकुटे होईचे. जेवढा मी जगासाठी धाकुटा होईन तेवढी भगवंताची जवळीक माझी वाढणार आहे. पण समस्या तीच आहे ना, मला भगवंतच नको आहे. मला जगाकडून जे मिळतं ते हवं आहे, प्रसिद्धी, लोकांची वाहवा, माझे कौतुकाचे शब्द इत्यादी. किती चुकत जातं पहा आपलं. आणि मग म्हणतो की नाही, मला नामस्मरणात लक्षच लागत नाही आणि ध्यानाची आवडच नाही, अजून परमेश्वराची प्राप्तीच होत नाही. किंवा कसं होणार आहे? हे सगळं घेऊन फिरायचं शुद्ध मराठीत पॅकेज. आय कॅरी माय सेल्फ एव्हरीवेअर आय गो. आणि माऊलींनी स्पष्ट सांगून ठेवलं आहे. आणि माऊली म्हणजे भगवंत सांगतात की माझी जवळीक हवी असेल, म्हणजे माझी प्राप्ती हवी असेल, तर हे सर्व दूर ठेवावं लागणार आहे तुम्हाला. कारण हे सुद्धा कोशच आहे.
कुठल्या ना कुठल्या कोशात ते बसणारच आहे विज्ञानमयात विशेषतः. कारण अहंकार आहे ना, कर्ता रूप हे सगळं बोलतोय मी, व्युत्पत्ती स्वतःची. म्हणतो की आपण श्लोक सुरुवातीला दरवेळेला आहे ना तशात व्युत्पत्ती शब्द. तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. मग सलगी होते परमेश्वराशी. कारण त्याला अहंकार अजिबात चालत नाही. त्याला तो अहंकारच भौता एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू. मगाशीच आपण विचार केला, तोच तर मला दूर ठेवताय हो परमेश्वरापासून. मुद्दा एवढा सुरू होता माझा. तैत्तरीय उपनिषदामध्ये ब्रह्मानंद वल्लीमध्ये जरी पंचकोश हा विषय मांडलेला असला तरी आपल्याला उपनिषदांची भाषा कळत नाही. त्याच्यासाठी संतांचे पाय धरावे लागतात. त्या संकल्पांचं स्पष्टीकरण आपल्याला आचार्यांसारखे संत देतात. आपण त्यांचे सदैव ऋणी आहोत. ते माऊली असोत, आचार्य असोत, तुकाराम महाराज असोत, नामदेव महाराज असोत, संत ते आपल्याला समजावून सांगतात. म्हणून मी कशावर विषय निघाला तर आचार्यांनी अतिशय सुंदर लयबद्ध व्याख्या केली. आनंद प्रतिबिंब चुंबित तनु, आणि वृत्तीही म्हटलंय त्याला तमोजृंबिता. म्हणजे काय, आनंद रूप ज्याला आपण आता इथे प्रतिबिंब शब्द आल्यामुळे आपण त्याला बिंब म्हणूया. जसं सूर्य म्हणजे बिंब आणि पाण्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब, तसं आनंदरूप जो आत्मा आपल्या सर्वांच्या हृदयात असलेला रामू, आत्मा रामू, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, तो आत्माराम, तो आनंदरूप आत्मा, तो बिंब आणि त्या आत्म्याच्या प्रतिबिंबांनी युक्त असलेली आणि तमोजृंबिता म्हणजे अविद्या परिणाम रूपी असा त्याचा अर्थ आहे. सत्वगुण प्रधान वृत्ती म्हणजे आनंदमय कोश, ही व्याख्या आहे आनंदमय कोशाची. म्हणजे कल्पनेच्या दृष्टीने विचार केला तर सर्वात जवळ आत्मतत्वाच्या, कारण आता पुढे काही नाहीच आहे. शेवटचा कोश आहे. अत्यंत प्रचुरता आहे त्याच्यामध्ये आनंदाची, जो आपल्या सर्वांचा अत्यंत लाडका विषय आणि असायलाच पाहिजे. त्याच्यासाठी तो परमार्थ करतो मी, जाता जाता तेही सांगून टाकतो. आणि माझं वाक्य नाही, माझ्या सद्गुरूंचं वाक्य आहे. सद्गुरू परमपूज्य काका म्हणतात की मी देवासाठी परमार्थ करत नाही. हे बोलायला हिंमत लागते. आणि पुन्हा मी देवासाठी परमार्थ करत नाही, मी सद्गुरूंसाठी पण परमार्थ करत नाही, मी संतांसाठी करत नाही, शास्त्रासाठी करत नाही. अरे मग कशासाठी करतो? स्वतःच्या आनंदासाठी करतो. हेच तर समजत नाही. म्हणून आपला परमार्थ कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं आणि त्या 4 गोष्टी बुद्धीला पटलेल्या असतात म्हणून आपण करतो. हे कळतच नाही की माझ्याच आनंदाचा प्रवास आहे. सद्गुरू असो कोणीही असो, ते त्यांच्या खिशातून काढून काहीही देत नसतात. माझंच स्वरूप आहे ते. मला त्याचं विस्मरण झालेलं आहे, त्याचं स्मरण ते करून देतात आणि स्मरण कसं करायचं ते शिकवतात. आणि क्षणभर का होईना तो आनंद, तो अनुभव आणून देतात अनुग्रहकाळी. हे सद्गुरूंचं योगदान आहे जीवनामध्ये. पण आनंद माझाच आहे, तो माझंच स्वरूप आहे. ते सर्वांच्या हृदयामध्ये आपल्या परमेश्वर आहे. त्यामुळे आनंदाची प्रचुरता तिथे आहे. आणि हा जो मनोमय कोश आहे, तो जसा कर्णसंज्ञक आपण म्हटलं, थोडंसं शास्त्रीय भाषा झाली, पण कर्णसंज्ञक याचा अर्थ कर्णरूप आहे, साधनरूप आहे. मनाचं आपण कठोपनिषदातल्या रूपकाच्या आधारे आपण शिकलो, तो आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तू. आठवत असल्यास पुन्हा, बुद्धिम तू सारथिम विद्धी मन प्रग्रहमेवच. प्रग्रह लगाम, साधन. तर मनोमय कोश कर्णसंज्ञक आहे, विज्ञानमय कोश कर्तृसंज्ञक आहे. मग अशी आपण खूप विचार केला की मी करता मला वाटायला लागलं की समजायचं विज्ञानमय कोशात अडकलो आहे, म्हणजे तो कर्तृसंज्ञक आहे. तसा आनंदमय कोश हा भोक्तृसंज्ञक आहे. कारण आनंदाचा भोग तो आनंदमय कोश, म्हणून त्याला भोक्तृसंज्ञक असं म्हटलं. भोक्तृत्व रूप 3 धर्म आनंदमय कोशाला आहेत. याचा विचार याच्या आधी केलेला आहे आपण. अगदी सुरुवातीला मला आठवतं व्हाय या टप्प्यामध्ये आपण सुख आणि सुखरूपता याच्यात काय फरक आहे हे समजून घेताना वगैरे हा विषय बोललो होतो. पुन्हा एकदा या आनंदमय कोशाचं ते
तो धर्मच आहे, लक्षणच आहे म्हणून बोलूया. भोक्तृत्व रूप आहे पहिली गोष्ट आनंदमय कोश. आणि त्याचे 3 धर्मशास्त्र सांगतं. काय? त्याला इष्टदर्शन रूप, म्हणजे त्याला प्रिय असं म्हणतात. इष्टदर्शन रूप म्हणजे काय? अगदी साध्या भाषेमध्ये आपल्या आवडत्या गोष्टीच्या स्मरणाने. आता हा छान विषय आहे, कारण काय आहे की आपल्या सर्वांना जे हवं हवं आहे, सगळ्यांना काय हवं आहे? आपल्या सर्वांना सुख हवं आहे, म्हणून तर सुरू आहे सगळं. पण गडबड ही आहे की सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. ते लक्षातच राहत नाही. सुख मागितलं की दुःख येणारच आहे. दुःख कारण मागत कोणीच नसतं, एखादीच असते, महाभारतातली कुंती. त्याचे कारण वेगळं आहे पुन्हा. पण दुःख कोणीच मागत नसतं हो. कोणालाच नको आहे दुःख, पण येतं का नाही? येतं, अनिवार्यपणे येतं. का? कारण मी आयुष्यभर सुखाच्या मागे लागतो म्हणून. ते एक नाणं घेतलं की त्याच्या 2 बाजू आल्याच. म्हणून तर ते सुखरूप व्हायचं आहे आपल्याला, सुखी नाही व्हायचं आहे. नेहमीची वाक्य आहेत आपली, मला सुखरूप व्हायचं आहे, आनंदरूप व्हायचं आहे, सुखी नाही व्हायचं. पण सुख आपल्या सगळ्यांना आवडतं म्हणून म्हणलं की या दृष्टीने हा विषय आपल्या आवडीचा विषय आहे. इष्टदर्शन रूप, माझ्या प्रिय गोष्टी असतात, प्रिय व्यक्ती असतात, गोष्टी असतात, जे काय असेल ते, त्याचं त्या आवडत्या आपल्या गोष्टींच्या स्मरणाने किंवा दर्शनाने जे सुख होतं त्याला इष्टदर्शन रूप किंवा प्रिय असं म्हणतात. सोपं आहे समजायला. अनेक वेळेला ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपल्या समोर नसते, पण स्मरण होतं कधी कधी. त्या स्मरणाने पण सुख होतंय, थोडंसं का होईना सुख प्राप्त होतं. दर्शन झालं तर थोडं जास्त होतं, पण त्याला प्रिय असं म्हणायचं. का? कारण ती गोष्टच मला प्रिय आहे मुळात, म्हणून तर तिचं स्मरण होतं. मला विषय अत्यंत प्रिय आहेत, म्हणून तर मी दिवसभर विषयांच्या मागे धावत असतो. त्यामुळे त्यांच्या नुसत्या स्मरणाने, त्या विषयाचं स्मरण जरी झालं तरी सुख प्राप्त होते. त्याला प्रिय किंवा इष्टदर्शन रूप म्हणतात. पुढचा धर्म सांगितलाय इष्ट लाभ रूप, ज्याला मोद असं म्हणतात. म्हणजे काय? तर आपल्या आवडत्या गोष्टीचा लाभ झाल्यानंतर, लाभ म्हणजे प्राप्तीच्या शक्यतेची खात्री झाल्यानंतर जे सुख होतं. म्हणजे आता एखादा विषय आहे माझा आवडता आणि तो आता मला नक्की मिळणार आहे, प्राप्त होणार आहे, त्याच्यातल्या प्राप्तीतल्या अडचणी अडथळे दूर झालेले आहेत, अशी खात्री जेव्हा आपल्या अंतःकरणाला होते तेव्हा जे सुख प्राप्त होतं त्याला मोद असं म्हणतात. त्याला इष्टलाभरूप मोद. तेही एक सुखच आहे. छान विषय आहे म्हणून मी म्हणालो. आपण आपल्या अनुभवाचा विषय आहे, त्याला शास्त्राची सुद्धा म्हटलं तर तशी आवश्यकता नाही, कारण आपण हे सगळे अनुभव घेतो. आणि तिसरा धर्म सांगितलाय तो इष्टभोग रूप, ज्याला प्रमोद असं म्हणतात. म्हणजे आपल्या प्रिय गोष्ट जी आहे तिचा प्रत्यक्ष भोग आपण जेव्हा घेतो, तो घेतल्यानंतर जे सुख होतं त्याला प्रमोद असं म्हणतात. आता व्यक्तीच्या दृष्टीने विचार केला तर आता मी अमेरिकेत राहतो त्या दृष्टीने एक उदाहरण देतो तुम्हाला. जे अमेरिकेत राहतात त्यांना हे जास्त चांगलं कळू शकेल भारतातल्या लोकांपेक्षा. पण आता आपली प्रिय व्यक्ती आहे भारतातली, कोणी असेल, आई असतील, वडील असतील, अजून कोणी बहीण असेल, भाऊ असेल, जे असेल, कल्पना करा. ती प्रिय आहे, तिचं स्मरण होतं, त्या व्यक्तीचा फोन आला, व्हॉट्सॲप कॉल आला, नुसतं व्हॉट्सॲपवर ते बघितलं तरी छान वाटतं, पण प्रिय व्यक्ती आहे माझी. मग जेव्हा तिकीट बुक होतं, व्हिसा मिळतो, तिकीट झालं, आता ठरलं, तारीख पक्की ठरली. आपल्या शुद्ध मराठीत त्याला काउंटडाऊन असं म्हणतात. महिनाभराने येणार कोण? आपली प्रिय व्यक्ती. आपले महिनाभर काय आपले उद्योग बंद असतात का? नाही, सर्व व्यवहार चालू असतात. पण शुद्ध मराठीत पुन्हा बॅक ऑफ द माइंड, अखंड, अरे 22 तारखेला येणार आहे, 22 तारखेला येणार आहे, 22 तारखेला येणार, पुढच्या महिन्यात 22 तारखेला येणार आहे. झालं बोलणं, विमानतळावर बोलणं झालं, बसले विमानात, पोचलो, लँड झालो, फोन आला, घ्यायला चाललो आता एअरपोर्टवरती त्यांना घ्यायला. सुखप्राप्तीचं वर्णन करतोय मी. अजून भेट झालेली नाही आहे, प्रिय संपलं, आता मोदाचा प्रांत सुरू झालेला आहे. कारण आता अडथळा काहीच नाही आहे, तिथे गेलं की फक्त प्रत्यक्ष भेटच आहे. आता आता फक्त एअरपोर्टला जायला जो काही वेळ लागतो, अर्धा पाऊण तास, 1 तास, आपल्या घर जितकं दूर असेल,
मोद. आणि मग ती व्यक्ती जेव्हा बाहेर येते कस्टममधून, आजकाल छान सोय केली असते आपल्याला इथे माहिती आहे, आपण कॅमेरावरच बघतो, बाहेर याच्या आधीच कळतं. सोबत एक जण नेलेलाच असतो. कशासाठी? फोटो, व्हिडिओ, गमतीचा विषय. पण एका छोट्या उदाहरणामधनं मी प्रिय, मोद आणि प्रमोद सांगितलं. हापूसचा आंबा दुसरा विषय. थोडा गमतीचा विषय काय आहे, मी नेहमी चहा हा विषय घेतो. हे हे समजून सांगताना मी चहा विषय मांडत असतो, पण त्याच्यातनं एक मोठी अफवा पसरायला लागली की मंगेशदादांना चहा खूप आवडतो, कारण प्रत्येक प्रवचनात चहा असतो. म्हणून मी थोडासा विषय बदलला, गमतीचा विषय. पण हापूस आंब्याची तीच परिस्थिती आहे. त्याचं स्मरण सुद्धा आनंद देऊन जातं, सुख देऊन जातं थोडंसं. दिसला तर काय विचारायलाच नको. भारतात जाणार आहे, अरे पण आता काय, जून जुलैत जातोय, पावसाळा सुरू झाला, आंबा संपला, असं लोक अगदी हिरिरीने सांगतात. नको ते ज्ञान खूप आपल्याला देत असतात. नाही हो, आता गेला आंबा, आता काय, पाऊस पडला, आंबा उतरला, चव झालं. म्हणजे आपल्याला आवडत नाही सगळं ऐकायला, पण आता ऐकावं लागतं, कारण वस्तुस्थिती पण असते. पण घरी फोन केला की कळतं, अरे नाही नाही, मी येणार हे माहिती असल्यामुळे घरच्यांनी त्या आंब्याचा रस काढून फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे. मोद फार वेळ नाही आपल्याकडे, पण पोचल्यानंतर प्रत्यक्ष तो हापूसच्या आंब्याचा रस जेव्हा चाखायला मिळतो, तेव्हा काय काय होतं? स्वर्गप्राप्ती. गमतीने बोलायचं झालं तर त्याला म्हणायचं प्रमोद. थोडक्यामध्ये ही उदाहरणं झाली, विषय समजून सांगण्यासाठी काही उदाहरणं दिली. पण पुण्याचा जेव्हा उदय होतो, ही जी आपल्याला विषयप्राप्ती होते ना, तर पुण्याचा जेव्हा उदय होतो तेव्हा पुण्यवान लोकांना विशेष करून तो भासमान होतो. त्याला म्हणायचं आनंदमय कोश. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रयत्नं विना. आत्तापर्यंत मी जे बोललो ते तर आपल्या अनुभवाचाच विषय आहे. मी मगाशीच म्हणालो, त्याला शास्त्राची गरज नाही आहे. शास्त्राने त्याला छान नावं दिली, प्रिय, मोद, प्रमोद, इष्टदर्शनरूप, लाभरूप, भोगरूप वगैरे वगैरे. पण आपल्या अनुभवाचा विषय म्हणून तर लगेच कळलं ते. पण आता इथून शास्त्राची मला गरज लागते, कारण इथेच मी जेव्हा अडकतो तेव्हा मी आनंदमय कोशात अडकलेला असतो. इथेच जेव्हा थांबतो, कारण आहे अखंड मला माझ्या प्रिय गोष्टींची प्राप्ती होते का? अहो झाली असती तर परमार्थाची गरजच नसती पडली. दॅट इज द पॉइंट. नाही ना होत. मगाशीच बोललो आपण, दुःख अनिवार्यपणे येतं. हे अनुकूल गोष्टीत जर घडत राहिल्या असत्या जीवनात, तर कोणीच कोणीच परमार्थाकडे वळलं नसतं. प्रतिकूल घडतात ना, खूप प्रतिकूल घडतं. इथून शास्त्राची सुरुवात होते. शास्त्र सांगताय प्रयत्न विना, आचार्य बोलतात आहेत, म्हणजे प्रयत्न वाचून सुखरूप तो मनुष्य होतो आणि स्वतः उत्तम प्रकारे आनंदाचा अनुभव घेतो. आता तुम्ही म्हणाल, असं कसं म्हणता तुम्ही? आत्ताच तुम्ही जे मला उदाहरणं सांगितली, हापूस आंबा असेल ना, त्याच्या प्रिय, किती प्रयत्न केले त्या विषयाच्या प्राप्तीसाठी. असं कसं म्हणता की प्रयत्नाविना? हीच तर मार्मिकता इथे शास्त्राची. आणि हीच मार्मिकता आपल्याला त्या कोशाच्या पलीकडे घेऊन जाणार आहे, त्या ब्रह्मरूप माझ्या स्वरूपापर्यंत, आत्म्यापर्यंत घेऊन जाणार आहे. कारण मी जे प्रयत्न केले, किंवा आपल्याला असं वाटतं, हे प्रयत्न कशासाठी केले विचार करा बरं. सुखाची साधनं गोळा करण्यासाठी प्रयत्न केले, बरोबर. हापूसचा आंबा मगाशीचं उदाहरण, किंवा प्रिय व्यक्ती भारतातून अमेरिकेत येणं, भरपूर प्रयत्न केले. का? कारण त्या प्रिय व्यक्तीच्या येण्याने किंवा हापूसचा आंबा मला खायला मिळण्याने, किंवा कुठलाही माझा अनुकूल विषय मला प्राप्त जेव्हा होईल तेव्हा मला अतिशय सुखाची प्राप्ती होईल, असा माझा विश्वास असल्यामुळे माझी जी धडपड असते, कशासाठी? ते विषय गोळा करण्यासाठी. त्याच्यासाठी प्रयत्न जरूर लागतात, प्रश्नच नाही. पण प्रत्यक्ष सुखाची किंवा आनंदाची जी प्राप्ती होते ती प्रयत्नाविना असते. हेच आपल्याला शिकायचं आहे. इथेच तर परमार्थ आहे. परमार्थ ह्याच्यासाठी सुरू आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो, झाला आता पंचकोश, शेवटचा कोश सुरू आहे. आता अगदी तिथे पोचतोय आपण. कारण पुण्यकर्माच्या फलभोगकाली आपण ज्या प्रत्यक्ष ते सुखाचं फळ, कारण या विषयाच्या निमित्ताने आपल्याला जे सुख प्राप्त झालं ते ज्या अर्थी मला मिळालं,
त्या अर्थी माझं कुठलं तरी पुण्यकर्म उदयास आलेलं आहे. म्हणून तर दुःखप्राप्ती होते तेव्हा काय होतं? काही नाही, पापकर्म उदयास आलेलं आहे. आणि पाप आणि पुण्य समान होतं तेव्हाच तर मनुष्य धर्म मिळतो, मनुष्य जन्म मिळतो. याचा अर्थ काय आहे की पुण्यरूप सुख, पुण्याचं फल सुख आणि पापाचं फल दुःख हे अनिवार्यपणे प्राप्त होणार आहे मला, कारण मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे, ते समान झाले आहे. आणि ते पुन्हा गंमत आहे, दे डोंट निगेट इच अदर. 10 किलो पुण्य केलं, 10 किलो पाप, बॅलन्स झिरो. इट डझंट वर्क लाईक दॅट, अनफॉर्च्युनेटली म्हणूया. परमेश्वर म्हणतो तू 10 किलो पुण्य केलं, आता किलो हे गमतीचा विषय, मेजरमेंट काहीतरी, तर त्याचं 10 किलो सुख तुला भोगावंच लागेल. आणि 10 किलो पाप केलं असेल तर त्याचं 10 किलो दुःख. आता किलो मी जसं म्हणालो, गमतीशीर एक काहीतरी परिमाण वापरलं मी. आणि म्हणून हे दोन्ही भोगावं लागतं. म्हणून पुण्यकर्माच्या फलभोगाच्या काली मी म्हणालो, कारण ज्या अर्थी सुखाचा तो क्षण आहे त्या अर्थी कुठलं तरी पुण्यकर्म या जन्मातलं किंवा आधीच्या जन्मातलं मला ते फल देत आहे, सुखाचं फल. पण तेव्हा होतं काय आहे, तो जो प्रमोदाचा क्षण आहे, तो जो हापूस आंब्याचा पहिला घास म्हणूया, प्रिय व्यक्तीचं पहिलं दर्शन म्हणूया, जे काय असेल ते पहिला तो क्षण, तेव्हा त्या फलभोग खाली माझी अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होते आणि आनंदाच्या प्रतिबिंबाला प्राप्त होते. काचित अंतर्मुखा वृत्ती, आनंद प्रतिबिंब भाक पंचदशी बोलते, अंतर्मुख होते ती. आणि ती आनंदाच्या प्रतिबिंबाला प्राप्त होते. हा जो क्षण आहे हा प्रयत्नाविना विषय तो सुरू आहे आपला. म्हणून प्रयत्नाविना का म्हटलं ते आपण समजून घेतोय. इथे माझे प्रयत्न काहीच नाही, याचं कारण आहे तो आनंदरूप परमात्मा, तो आत्माराम. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. की भ्रांताचे कामू विषयावरी, कारण निमित्त विषय होतोय ना इथे, निमित्त तो हापूसचा आंबा होतोय, निमित्त ते प्रिय व्यक्तीचं दर्शन होत आहे. आणि मला असं वाटतं त्या निमित्तानीच सुख प्राप्त होत आहे. म्हणून तर त्या निमित्ताच्या मागे लागण्यात आयुष्य चाललंय माझं. किती सखोल विचार आपल्या उपनिषदांनी, आपल्या प्रस्थानत्रयींनी करून ठेवला, विचार करा. हा विचार न करता अख्खं जग विज्ञानाच्या मागे वेडं होऊन विषयांच्या साधनांच्याच मागे धावत आहे. पण इतका मूलभूत विचार आमच्या ऋषीमुनींनी केला की अरे होतं काय नेमकं, हे होत आहे. ती अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होते, म्हणून ती आनंदाच्या प्रतिबिंबाला प्राप्त होते. काचित अंतर्मुखा वृत्ती ही आनंद प्रतिबिंब भाग. आणि म्हणून प्रयत्नाविना म्हटलाय, कारण तिथे ती जी प्राप्ती होते सुखाची, ती प्रयत्नाविना होते. आता ती कशी होते? मग विषय प्राप्त नसतानाही ते होऊ शकतं का? आनंदमय कोशाचा मग निराश कसा करायचा, त्यात अडकायचं कसं नाही, इत्यादी विचार करण्यासाठी पुढच्या मंगळवारी भेटू. म्हणजे भारतातला बुधवार, अमेरिकेतला मंगळवार, कारण आपली वेळ झालेली आहे. आणि विशेषतः ईस्ट कोस्टची लोक जी आहेत त्यांना शाब्दिक वर्णनापेक्षा आनंदमय कोशाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ओढ लागलेली आहे, कारण त्यांच्या रात्रीचे 10 वाजल्यात. पुढच्या सत्राची दिशा दाखवून दिली मी, कारण सुषुप्ती, गाढ झोप आनंदमय कोशाचं स्वरूप आहे. त्याच्याबद्दल आपण पुढच्या वेळेला बोलूया. आजचं हे चिंतन सद्गुरू चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. मी खूप छान आज संबंधा समजावून सांगितलं, आनंदमय कोशात माणूस कसा अडकतो. आणि मी म्हणेन की एक खूप महत्वाची आणि एक चांगलं आश्वासन पण हे तुम्ही दिलं की
जितका म्हणजे स्थूल देहापासून आत जाणारा देह तुम्ही लवकर त्याचा निराश करू शकाल तेवढं तुमचे बाकीचे राहतात. अगदीच प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्थूल देहापासून जाण्याची गरज नाही. तर याच्या नंतर आपण आपल्या भजन सेवेकडे वळूया. आजची भजन सेवा आपल्याला देणार आहे राम खांडेकर. राम, आलायस का? हो, आलं. राम सध्या यावर्षी 10वीत जाणार आहे आणि पहिलं त्याचं हायस्कूलचं वर्ष होतं. यादी आधी पण आपल्याला भजन सेवा दिलेली आहे, पण मध्ये मग आय थिंक बिईंग अ हायस्कूलर ही वॉज व्हेरी बिझी, राईट राम? आणि आज राम आपल्या पुढे परमपूज्य श्रीराम महाराज रचित भजन जपा हो अखंड श्री गुरुनाम हे सादर करणार आहे. राम, तयार आहेस? हो, तयार आहे. जय श्रीराम. सर्वप्रथम मी मंगेश काकांना इथूनच नमस्कार करतो. माझा आवाज बरोबर येतो आहे का? चालेल, मी सुरुवात करतो. जपा हो अखंड श्री गुरुनाम, जपा हो अखंड श्री गुरुनाम, जपा हो अखंड श्री गुरुनाम. श्री गुरुनाम, श्री गुरुनाम, जपा हो अखंड श्री गुरुनाम. श्वासोश्वासी सहज चालते सोहम नाम सत्य स्मरणते. श्वासोश्वासी सहज चालते सोहम नाम सत्य स्मरणते. हेची निरंजन नाम जपा हो, हेची निरंजन नाम जपा हो अखंड श्री गुरुनाम, जपा हो अखंड श्री गुरुनाम. नारायण गुरुराज समर्थ, नारायण गुरुराज समर्थ. चिर सुखदायक जीवन अर्थ, नारायण गुरुराज समर्थ. चिर सुखदायक जीवन अर्थ. आम्हा सांगती ठाम जपा हो, आम्हा सांगती ठाम जपा हो अखंड श्री गुरुनाम, जपा हो अखंड श्री गुरुनाम. गुरुबोधाने पावन भावे, गुरुबोधाने पावन भावे. गुरुबोधातची मन रमवावे, गुरुबोधाने पावन भावे. गुरुबोधातची मन रमवावे. तोची सर्व सुखधाम जपा हो, तोची सर्व सुखधाम जपा हो अखंड श्री गुरुनाम, जपा हो अखंड श्री गुरुनाम. भाव समर्पण एकनिष्ठता जीवनाची ही सकल सांगता. भाव समर्पण एकनिष्ठता जीवनाची ही सकल सांगता.
गुरु सेवा निष्काम जपा हो, गुरु सेवा निष्काम जपा हो, अखंड श्री गुरु नाम जपा हो, अखंड श्री गुरु नाम। आत्मचिंतनी जाला ध्यास, त्याला कुठेही, त्याला कुठेही, त्याला कुठेही गुरु सहवास। आत्मचिंतनी जाला ध्यास, त्याला कुठेही गुरु सहवास। सहज मिळे विश्राम जपा हो, सहज मिळे विश्राम जपा हो, अखंड श्री गुरु नाम जपा हो, अखंड श्री गुरु नाम। श्रीरामाला एकची ध्यान, श्रीरामाला एकची ध्यान, श्री गुरुनामाचे हे स्मरण। श्रीरामाला एकची ध्यान, श्री गुरुनामाचे हे स्मरण। ह्यातची चारी धाम जपा हो, ह्यातची चारी धाम जपा हो, अखंड श्री गुरुनाम जपा हो, अखंड श्री गुरुनाम। श्री गुरुनाम, श्री गुरुनाम जपा हो, अखंड श्री गुरुनाम। श्री गुरुनाम, श्री गुरुनाम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राम, खूप छान झाली तुझी भजन सेवा. खूप दिवसांनी तुझा आवाज पण ऐकला. खरोखर खूप छान झाली भजन सेवा. खूप खूप धन्यवाद तुझ्या भजन सेवेबद्दल. मंगेश दादा,